नमस्कार मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव, त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराज, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीराजे यांच्या या दिनानिमित्त, बलिदान दिनानिमित्त दरवर्षी आपले मित्र श्री अशोक माने यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन करत आहेत। मला वाटतं यावर्षी हे 16वं वर्ष आहे। अखंड 16 वर्ष ही सेवा आपले हे बांधव या ठिकाणी करत असतात। या ठिकाणी यावर्षी रक्तदान करण्याच्या शिबिराचा जो मान आहे तो कुर्डुवाडी येथील ब्लड बँकेला मिळालेला आहे। त्यांचा कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या ठिकाणी सकाळपासून आतापर्यंत साधारण बरेचसे युवक रक्तदान करून गेलेले आहेत। आपण याबद्दलची जी काही माहिती आहे, आपण या ठिकाणी अशोक माने सर असतील किंवा त्यांचे मित्र या ठिकाणी उपलब्ध आहेत, आपण त्यांनाच या शिबिराबद्दल किंवा हे जे काही आयोजन केलं जातं त्याबद्दल आपण त्यांना थोडक्यात माहिती विचारूया। सर, आम्ही गेली 16 वर्ष झालं कॉम्रेड भगतसिंग, सुखदेव, राजगुरू तसेच संत तुकाराम महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या शहीद दिनानिमित्त दरवर्षी हा ब्लड कॅम्पचं आयोजन करत आहोत। या ब्लड कॅम्पच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही हजारो रुग्णांना मोफतमध्ये ब्लड उपलब्ध करून दिलेलं आहे। हे ब्लड त्या तरुणांना किंवा ज्या गरजूवंत रुग्णांना आम्ही देत आहोत त्यांच्या ज्या गरजा आहेत रक्ताच्या त्या पूर्ण होतात आणि हजारो तरुण युवक आजपर्यंत ह्या आमच्या कॅम्पमध्ये येऊन भरपूर मोठ्या प्रमाणात रक्तदान करत आहेत। हा कॅम्प आम्ही गेली 16 वर्षापासून घेत आहोत। 28 सप्टेंबर व 23 मार्च निमित्त हा आम्ही कॅम्प घेत आहोत। एक साधारण आतापर्यंत मला वाटतं आतापर्यंत किती युवकांनी रक्तदान केलेलं आहे? आतापर्यंत 30 युवकांनी रक्तदान केलेलं आहे आणि आपला हा आकडा आहे ना, 6 महिन्याला दर 6 महिन्याच्या कॅम्पमध्ये आपण 60+ बॅगा आपला होतात। एक विचारायचं आहे, हीच तुम्ही रक्तदान दरवर्षी आयोजित करतात, तुम्ही आतापर्यंत किती वेळेस रक्तदान केलेलं आहे? मी स्वतः वैयक्तिक आतापर्यंत 34 वेळा रक्तदान केलेलं आहे। आज ही माझी 35वी वेळ आहे। बघा, निश्चितच कौतुक केलं पाहिजे। 35वी वेळ याची। या ठिकाणी अजूनही आपली काही मित्र कंपनी आहेत, आपण त्यांना सुद्धा विचारूया की ही जी रक्तदान संकल्पना आहे कशी वाटते, आपलं याच्याबद्दल काय मत आहे? ही सध्याच्या युगात तरी खूप गरजेची आहे आणि आत्तापर्यंत म्हणजे एका रक्तदात्यानं जर रक्तदान केलं तर एक रक्ताची बॅग ही 3 रुग्णांचे जीव वाचवू शकते। त्याच्यामुळं सध्या तरी नवतरुणांना, या नवीन तरुणांना माझी एकच विनंती आहे की त्यांनी रक्तदान करावं। जसं शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी तरुण वयामध्ये आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, तर आता ते दिवस आत्ता राहिलेले नाहीत। पण आत्ताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुरूप असं आपणही काम केलं पाहिजे। त्यांनी त्यांच्या काळामध्ये त्यांच्याकडून होता होईल तेवढं देशासाठी ते लढले, काम केलं देशासाठी। तसंच आत्ताची जी परिस्थिती आहे, आता रक्ताची कुठलेही आता म्हणजे रोगराई भरपूर आलेली आहे। आता मागच आपण बघितलं, कोविड हा खूप मोठ्या प्रमाणातला रोग पसरत झाला होता, तर त्यावेळेसही ब्लडची खूप गरज लागली होती। त्यावेळेस खूप जागेवर रक्ताची कमतरता भासली, त्याच्यामुळे अनेक तरुण ह्यांना रुग्णांना आपला प्राणही गमावा लागला। पण त्यासाठीच आपण आम्ही नवतरुणांना विनंती करतो मी, त्यांनी रक्त डोनेट करावं आणि इतर रुग्णांचे प्राण वाचवावेत। आणि त्यासाठीच आम्ही 23 मार्च हा शहीद दिन म्हणून साजरा करतो आपण। तर ते शहीद दिनानिमित्त आपण गेली 16 वर्ष झालं रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करत असतो आणि या शिबिरामध्ये आत्तापर्यंत हजारो तरुणांनी रक्तदान केलेलं आहे आणि लाखो रुग्णांचं जीवन वाचलेलं आहे। या ठिकाणी अजूनही आपले काही बांधव आहेत, त्यांनाही विचारूया की आपली ही संकल्पना, याच्याबद्दल आपल्या मनामध्ये काय वाटतं, आपण जी सेवा करत आहोत त्याबद्दल? कसं आहे, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ईट ASF म्हणजे की आपण काय करतो, प्रत्येक वर्षी ब्लड डोनेशनचा कार्यक्रम करतो। वर्षात 2दा घेतो आपण ब्लड डोनेशनचं आणि तसंच ब्लड डोनेशन करताना परत अजून पुस्तक वाटायचं, म्हणजे भरपूर जणांना ही आम्ही काय काम करतो आणि ह्यांनी काय काम केले
ती आम्ही सगळ्याला दाखवून म्हणजे ही करतो आणि कुणाला काय अडचणी असतील काय असतील ती बी आम्ही म्हणजे ही करतो, प्रयत्न करतो त्यांना म्हणजे ही सॉल्व्ह करण्याची. तरी म्हणजे AISF ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन म्हणजे काय आहे आणि ही कशासाठी काम करतो आम्ही, म्हणजे ह्याच्यात काय कोणाचा स्वार्थ नाही, ही काय पक्ष नाही काय नाही. तरी आम्ही काय करतो, आम्ही स्वतः एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण आम्ही काम करतो आणि ह्याच्यात म्हणजे 1 रुपया प्राप्ती नाही काय नाही समजा, पण तरी एक मनाने काम करतो की असं भगतसिंग सुखदेव ह्यांच्या म्हणजे ह्यांनी की आपल्यासाठी केलेलं आहे ते आपण करतो. आणि हे आपण 16 वर्ष झालं ब्लड डोनेशनचा कार्यक्रम करतो. जसं आधी कसं आहे, आम्ही सगळे पोरं आहेत ती 15-16 वर्षापासून AISF ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचं काम करतो. या ठिकाणी जो काही शहीद दिन असतो त्या निमित्तानं जे काही आयोजन केलं जातं, या आयोजनामध्ये सर्वात महत्त्वाचा जो वाटा होता, पहिल्या वर्षीचा जो वाटा होता, ते म्हणजेच आपल्याला या ठिकाणी बार्शी येथील हिंगमिरे सर या ठिकाणी उपलब्ध आहेत. गेल्या 16 वर्षापासून ते ही सेवा देत आहेत, ते स्वतः या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपणच त्यांना याच्याबद्दल एक रक्तदानाबद्दल एक थोडी माहिती विचारूया किंवा आपलं काय मत आहे. सदर रक्तदान शिबिर हे मागील 16 वर्षापासून ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या माध्यमातून आयोजित केलं जातं. मागील 16 वर्षापासून मी रक्तदान शिबिरामध्ये रक्तपेढीचा प्रमुख म्हणून सहभागी होतो. सदर शिबिरामधून आतापर्यंत कमीत कमी जसं मान्य सरांनी सांगितलं की आम्ही हजारो रुग्णांना रक्त उपलब्ध करून दिलेलं आहे. सदर शिबिरामध्ये ऑर्गनायझरचा असं कोणताही आम्हाला क्रायटेरिया नसतो की आम्हाला हे हवं आहे ते हवं आहे. स्वेच्छेने त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित करतात. त्यानंतर रक्तदानानंतर ज्या लोकांना गरज पडते रक्ताची, असू दे परिसरातील ज्याही रुग्णांना गरज पडते रक्ताची, त्यावेळेला यांना कॉल जातो. माळी सर असतील त्यांचा कॉल आम्हाला येतो. तसं जर आमच्या गावातलं पेशंट आहे, हॉस्पिटल ॲडमिट आहे, त्या रक्ताची आवश्यकता आहे, ती जबाबदारी आम्ही सातत्याने पार पाडतो. तुम्हाला एक मी प्रश्न विचारतो की रक्तदान एक युवक म्हणून तो रक्तदान कोण कोण रक्तदान करू शकतात, त्याचं वय, त्याचं वजन किंवा काही माहिती त्याबद्दल आपण सांगावी. ज्या व्यक्तीचं वय 18 वर्ष पूर्ण आहे तो व्यक्ती रक्तदान करण्यास पात्र ठरतो. वयाच्या 60 वर्षापर्यंत आपण रक्तदान घेऊ शकतो. त्यांचं महिलांमध्ये रक्ताचं प्रमाण 12.5पेक्षा जास्त पाहिजे, हिमोग्लोबिनचं प्रमाण, त्याही महिला पात्र ठरू शकतात त्यासाठी. बाकी वजन 45च्या पुढे पाहिजे, कमीत कमी 45च्या पुढे तरी त्या रक्तदात्याचं वजन पाहिजे. आणि एक रक्तदाता वर्षातून 4 वेळेस रक्तदान करू शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक रक्तदानामध्ये 3 महिन्याचं अंतर पाहिजे. 90 दिवस झाल्यानंतरच दुसऱ्यांदा रक्तदान करता येतं. महिलांमध्ये 4 महिन्याचं अंतर आहे ब्लड डोनेशनला आणि जेंट्समध्ये 3 महिन्याचं. अतिशय उपयुक्त अशी माहिती हिंगमिरे सरांनी दिलेली आहे. आपल्या या युवकांच्या कार्यामध्ये त्यांचाही सहभाग निश्चितच खूप मोठा आहे. आपण या ठिकाणी जो काही आजचा हा दिवस आहे, बलिदान दिवस आहे, या निमित्तानं जे काही युवक जे काही रक्तदान करतात त्यांचं निश्चितच कौतुक केलं पाहिजे. आणि हे आयोजन करणारे जे काही युवक आहेत ऑल इंडियन फेडरेशन स्टुडंटचे, त्या युवकांचं सुद्धा या ठिकाणी निश्चितच कौतुक केलं पाहिजे. कॉम्रेड शहीद भगत सिंग अमर रहे, अमर रहे, अमर रहे. कॉम्रेड शहीद भगत सिंग अमर रहे, अमर रहे, अमर रहे. धन्यवाद.